नमस्कार. आज आपण ज्ञानदेवांचा हरिपाठ जो बघतोय त्याच्यामध्ये 6वा आणि 7वा अभंग बघणार आहोत. आपण जर बघितलं तर ज्ञानदेवांचा जो हरिपाठ आहे त्याच्यामध्ये मागच्या अभंगातनं पुढच्या अभंगामध्ये प्रवेश आपल्याला करावा लागतो. ते मागच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं होतं, काय काय सांगितलं होतं तर ह्याच्यामध्ये साधूचे संगती तरुणोपाय, म्हणजे साधूंच्या संगतीशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही. साधू म्हणजे अगदी काही साधूंच्या इथे जायला पाहिजे असं नाही. सदा संगती सज्जनांची धरावी ज्याप्रमाणे म्हटलं जातं, त्यामुळे संत सज्जन साधू हे सगळे साधारणपणे एका अर्थाने इथे वापरलेले आहेत. त्यांच्यामध्ये थोडा थोडा भेद आहे. भेद आहे म्हणजे त्यांच्या त्यांच्या वागण्यामध्ये, पेहरावामध्ये, साधनेमध्ये हा फरक असेल. पण आपल्या दृष्टीने जर आपण विचार केला तर संत सज्जन साधू सद्गुरू हे सगळे जर आपण बघितलं तर ते आपल्या दृष्टीने एक आपण जर मानले तर त्यांची संगती धरावी. त्याचं कारण प्रत्येक वेळेला सद्गुरूंची संगत मिळेल असं नसतं, किंवा प्रत्येक वेळेला साधूच्याच संगतीत राहता येईल असंही नसतं. त्यामुळे ही जी संगत आहे ती सदा संगती सज्जनांची धरावी, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहावं अशा पद्धतीने सांगितलं. चांगले लोक म्हणजे इथे आध्यात्मिक दृष्ट्या जे भगवंताचं नामस्मरण करतायत, भगवंत चिंतन करतायत, त्यांच्या बरोबर त्यांच्या सहवासात राहावं असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये ते म्हणतायत साधूची हे संगती तरुणोपाय. हा तरुणोपाय म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याचा बोध आपल्याला काय करून घ्यायचा आहे, हे सगळं त्यांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. जसं मनाच्या श्लोकात सुद्धा जर आपण बघितलं तर मागच्या श्लोकातनं आपण पुढच्या श्लोकामध्ये प्रवेश करतो. हे उदाहरण देते. खरं पाहिलं तर हरिपाठ हा आधीचा आहे आणि मनाचे श्लोक हे नंतरच्या काळातले. त्यामुळे आपल्याला असं म्हणावं लागेल की हरिपाठाप्रमाणे मनाचे श्लोक आहेत, कारण हे नंतरचे आहेत. त्यामुळे त्यातला 6वा श्लोक आज आपण बघणार आहोत. आधी तो सुरुवात करूया. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. कापुराची वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. मोक्षरेखे आला भाग्ये विनटला, साधूचा अंकिला हरी भक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर महाराज की जय. इथे वरवर जर आपल्याला बघितलं तर अगदी सोपा साधा असा हा अभंग आपल्या लक्षात येतो. पण तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठामधला हा अत्यंत महत्वपूर्ण असा अभंग आहे. वरवर हा साधा वाटतोय, या अभंगात साधकाचं ध्येय काय आहे, ते ध्येय साध्य झालं की त्याची अवस्था कशी होते हे नेहमी सांगितलेलं आहे. आता प्रथम साधू संत सद्गुरू यांच्याकडनं बोध व्हावा लागतो. मी मुद्दामून म्हणते की बोध व्हावा लागतो, कारण तो इतक्या सहजगती जो बोध आहे तो आपल्याला मिळत नाही, कारण त्याची आपली तेवढी मनाची तयारी झालेली नसते. आपली तयारी होते त्याच्यानंतर तो बोध होतो, म्हणजे तो बोध व्हावा लागतो. त्याच्यासाठी आपल्याला ती तयारी करावी लागते, साधना करावी लागते, मग आपल्याला बोध होतो. आणि तो झाल्यानंतर मी ते परब्रह्म तत्व आहे, अहम ब्रह्मास्मी. कारण साधू सज्जन हे आपल्याला नेहमी सांगत असतात, अरे तत्त्वमसि, तो तूच आहेस, दुसरं कोणी नाहीये. तू उगीच बाहेर कुठे शोधायला जाऊ नको, कारण तोच आहेस. फक्त तुझ्यातले जे गुण आहेत सद्गुण
पारमार्थिक गुण त्याचं वर्धन कर. गोवर्धन लीला, ती गोवर्धन लीला यासाठी सांगितलेली आहे. तेव्हा रासक्रीडेमध्ये प्रवेश मिळतो. जेव्हा तुम्ही आता हे प्रवचन ऐकाल त्यावेळेला लक्षात येईल. पण इथे आपल्याला ते सांगतात तत्वम असी, तू तोच आहेस. पण आपल्याला तो अनुभव येत नाही ना. मला असं वाटतं मी संध्या आहे, मी अमकी आहे, मी तमकी आहे, म्हणजे मला मी ब्रह्म आहे हे वाटत नाही ना. ती माझी साधना पूर्ण झाल्यानंतर मला वाटायला लागेल की हा खरंच आहे, मी तेच आहे. पण अहम ब्रह्मास्मी हा अनुभव येणं, प्रत्यक्ष अनुभव येणं, वाक्याचा उपदेश करणं सद्गुरूंनी, त्याचा बोध करणं आणि त्याची अनुभूती घेणं, यात पुन्हा बराच फरक आहे. त्यामुळे हे जे बोध घेणं आहे तो अनुभवणं म्हणजे देहातीत होणं. सर्वत्र हरीच प्रत्यास येणं हा सगळा साधनेचा प्रवास आहे, तो आपल्याला इथे सांगितलाय. आजकाल मुळामध्ये आपण साधू म्हणजे काय ते बघूया. कारण साधू म्हटलं की हा शब्द आपण इतकं सहजपणे वापरतो की जटा वाढवल्यात, भगवी वस्त्र घातलेत, म्हणजे मग तो साधू असं आपण एक सर्वसामान्य एक आपला विचार आपण मांडतो. पण साधूच्या विरुद्ध आपण भोंदू हा शब्द सुद्धा वापरतो. म्हणजे वेळ बरोबर साधणारा तो संधी साधू हाही शब्द वापरतो. म्हणजे साधू, भोंदू, संधी साधू, बघा सगळे जवळजवळचे शब्द आपल्याला वाटतात. पण हा जो साधू शब्द आहे त्या व्यतिरिक्त संधी साधू, भोंदू हे जे शब्द आहेत, हे शब्द निरर्थक शब्द आपण त्याच्या जवळ ठेवतो. त्यामुळे त्या साधू या शब्दाची योग्यता आपली कमी होते आपल्या दृष्टीने. आणि मग आपण थोडक्यामध्ये साधू म्हणजे काय असं त्याचं मानायला सुरुवात करतो. आहे ध्यान धारणा करतोय, भगवी वस्त्र घातले, तो साधू आहे. पण या जगामध्ये जरी साधू, संधी साधू, भोंदू हे सगळे असले तरी त्यातनं आपल्याला साधू ओळखता यावा लागतो. सदा संगती सज्जनांची धरावी, पण ते सज्जन कोण, साधू कोण हे आधी आपल्याला ओळखावं लागतं. आणि साधू ओळखण्यासाठी एक खासा उपाय म्हणजे उत्तम उपाय गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेला आहे. ते म्हणतात की साधूचे थोडे गुण आपल्या अंगात असतील तर आपल्याला साधू ओळखता येतो. म्हणजे ही आधी पूर्वतयारी करायला पाहिजे. त्यातले काही गुण तर आपल्यामध्ये यायला पाहिजेत, नाही का. साधू होऊ न ओळखावे साधूस, असं त्यांनी म्हणजे आधी आपल्याला पण थोडंसं साधुत्व आलं पाहिजे. मग हे साधुत्व म्हणजे तरी काय आहे, तर ज्यांनी 6 धुतलेले आहेत तो साधू, ही खरी. मग त्याचा वेश कोणता आहे ह्याची आवश्यकता नाहीये, त्यामध्ये पडण्याची आवश्यकता नाहीये. पण 6 ज्यांनी धुवून टाकलेले आहेत तो साधू. मग हे 6 काय आहेत हा पुढचा प्रश्न. म्हणजे षड्रिपू, काम, क्रोध, लोभ, मोह आपल्याला माहिती आहे. हे षड्रिपू ज्यांनी पूर्णपणे आपल्या शरीरातून बाहेर टाकलेले आहेत, दूर केलेले आहेत, तो साधू असतो. पण फार अवघड आहे. काम, क्रोध, लोभ, मोह हे बाहेर टाकणं. पण ठीक आहे ना, त्यातले थोडं तर आत्मसात कर, म्हणजे तुला त्याची ओळख पटेल, असं त्यांनी सांगितलं. एकदम आपल्याला सगळे गुण बाहेर टाकता येणं शक्य नाहीये, कारण आपण अजूनही बद्ध अवस्थेत आहोत. आपण सगळेच जण बद्ध अवस्थेत आहोत. पण त्यातनं हळूहळू हा प्रयत्न करायचा आहे, हीच तर साधनेची सुरुवात आहे. आणि ही साधनाच या श्लोकामध्ये सांगितले, अभंगामध्ये सांगितलेली आहे. आता हे जसे षड्रिपू आहेत तसंच षड्विकार पण आहेत. हे षड्विकारही आपण पाहिलेले आहेत. अस्थिभाती अस्ति जायते वर्धते विपरिणमिते अशा पद्धतीने. मग हे जे शरीराचे विकार आहेत हे आत्म्याचे विकार नाहीत. लहानपणीही तोच आत्मा असतो, जो तरुणपणी असतो तोच म्हातारपणी असतो, हे आपण बघितलेलं आहे. आणि त्यामुळे हे जे षड्विकार जसं आपण बाहेर करतो तसंच हे जे षड्विकार, षड्रिपू आणि षड्विकार, तर षड्विकार जे आहेत अस्ति जायते वर्धते हे जे सगळे आहेत ते म्हणजे माझे विकार नाहीत, ते माझ्या देहाचे विकार आहेत. ही भावना कुठेतरी आम्ही जवळ बाळगली पाहिजे. अन्यथा आमचं कितीही वय वाढलं तरी ते लपवण्याचा आम्ही प्रयत्न करतो, कारण आम्हाला तरुण असायला आवडतं. मग
भले आपल्याला तो भगवंत सांगत असतो, अरे बाबा आता तुझे केस पिकायला लागले, मी तुला एक एक खुणा दाखवतोय, आता तरी भगवंताकडे वळ. पण नाही, आम्ही त्याला कलप लावून टाकतो किंवा काय म्हणतात त्याला, डाय वगैरे करतो आणि आम्ही पुन्हा तरुण होतो आणि पुन्हा ह्या संसारामध्ये गुरफटून जातो. तो आपल्याला वेळोवेळी हे दाखवत असतो. भजगोविंदम हे जर बघितलं शंकराचार्यांचं, तर त्याच्यामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे जर आपण बघितलं तर हे शरीराचे विकार आहेत. मी कशी दिसते याच्यापेक्षा मी कशी असते आणि मी कशी वागते हे जास्त महत्वाचं असतं. आणि ते तेज आपल्या मुखावरती आपोआपच दिसतं. त्यासाठी कुठल्याही मेकअपची गरज नसते. अर्थात मेकअप करायला अजिबात ऑब्जेक्शन नाही. चांगलं राहावं, सुटसुटीत राहावं, व्यवस्थित राहावं हे निश्चितपणे आहे. त्यामुळे तेही करायला हरकत नाही. नाहीतर आपण उद्या दुसऱ्याला शिकवायला जाऊ की मेकअप वगैरे नाही, ते आंतरिक शक्ती हे कर, अशी काही गरज नाहीये. आपण दुसऱ्याला बदलायला जायचं नाहीये, आपण आपल्यात बदल करायचा आहे. म्हणजे आपल्याला आपलं जग सुंदर दिसायला लागतं असं. तर हे षड्विकार जे आहेत ते आणि षड्रिपू जे आहेत ते ज्यांनी धुवून टाकलेले आहेत, म्हणजे ते ज्यांनी दूर केलेले आहेत, त्याला साधू असं म्हणतात. यथा चित्तन तथा वाचा, यथा वाचास तथा क्रिया, चित्ते वाची क्रियायांच साधू नाम एकरूपता. म्हणजे थोडक्यामध्ये बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले, असं आपल्याला संत सांगत असतात. आणि हे सगळं केल्यानंतर आपलं अंतःकरण जे आहे ते आपोआपच शुद्ध होतं, आत बाहेर काही राहत नाही. आणि ते शुद्ध अंतःकरण ज्या वेळेला होतं त्यावेळेला आपलं देहभान किंवा आपल्याला जी देहबुद्धी आपण म्हणूया ती आपली कमी कमी व्हायला लागते. अंतःकरण शुद्ध झाल्यावर भगवंताचं तिथे आगमन होतं. ते सद्गुरूंच्या रूपातनं सुद्धा होतं, संतांच्या रूपातनं होतं, ग्रंथांच्या रूपातनं होतं. आणि ही सगळी वृत्ती आपली जी असते ती हळूहळू बदलत जाते. म्हणजे साधू होऊन साधूस ओळखावे याच्यासाठी आपली पूर्वतयारी लागते. आणि मग आपल्याला तो साधू संत भेटतो आणि बोध करतो. करी वृत्ती संत तो संत जाणा. ज्याची वृत्ती संत झालेली आहे, सप्त मध्ये जो स्थित आहे, अशीच ज्याची वृत्ती झालेली आहे, म्हणजे स्वतः बरोबर जो दुसऱ्यांच्याही वृत्तीमध्ये बदल घडवून आणतो तो सुद्धा संतच असतो. आपल्या बरोबर दुसऱ्यांच्या मध्ये आपल्या सहवासाने आपोआप बदल घडतो. आणि म्हणून ज्याच्या सहवासामध्ये आपल्याला सुख लाभतं, ज्याच्या सहवासामध्ये आपल्याला आनंद मिळतो, आपली सत्प्रवृत्ती वाढते, ऐहिक सुखाची आशा हळूहळू कमी व्हायला लागते. व्यावहारिक सुख जी आहेत त्याची लालूच आपल्याला निर्माण होत नाही. आणि जे आहे त्यात उत्तम रीतीने आपल्याला राहता येतं, आनंदात राहता येतं, त्याला साधू म्हणायचं असतं. जो आपलं स्वरूप आपल्याला समजावून देतो, आपल्याला ज्ञान होण्यासाठी मदत करतो आणि त्या मार्गावरचा प्रवास करण्यासाठी आपला हात धरून नेतो, तो आपला साधू संत सज्जन सद्गुरू असतो. आता साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याच्या दासी, जयापासी नित्य शांती, संत जाणा आत्मस्थिती. हे एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे दया क्षमा शांती तर त्यांच्याकडे असतातच. असे संत जे आहेत ते आपल्याला उपदेश करतात, बोध करतात. संत आनंदाचे स्थळ असं समर्थांनी म्हटलंय, एकनाथांनी म्हटलंय. असं नाही, प्रत्येकच संतांनी हे सांगितलेलं आहे. ही संतांची मांदियाळी आपल्या बरोबर असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग हे जे साधू आहेत ते आपल्याला बोध करतात. साधू हा फक्त शब्द, एक शब्द त्यांनी ठेवलाय की त्याच्या मागे हे सगळे जण येतात, साधू संत सज्जन वगैरे. एक प्रतिकात्मक हा शब्द आहे. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मोराला अनुभव. आता साधू म्हणजे काय ते पाहिलं, त्याच्याकडून बोध घ्यायचाय. ते बोध घेण्यासाठी आपली थोडीशी आपण तयारी ठेवणार आहोत, ती आपण केली आहे असं म्हणून पुढे होऊया. आपण हरिपाठ म्हणतोय, हे सगळं ऐकतोय, त्यामुळे आपली थोडीफार तयारी तर निश्चितपणे झालेली आहे. त्यामुळे यांच्या संगतीत राहून त्यांच्या अनुभवाचा उपयोग आपण करून घ्यायचा असतो.
आपल्याला अनुभव अजून आलेला नाही, मला अनुभव आलेला नाही, पण तो अनुभव मला मिळेल ही अपेक्षा, ती श्रद्धा, तो विश्वास ठेवून त्यांच्याकडनं बोध घ्यायचा आहे. संत परमेश्वर स्वरूप असतात आणि त्यामुळे संतांची संगत धरावी असं सांगितलेलं आहे. आता ही जी संतांची संगत धरायची, तर आधी आम्हाला संत ओळखता यायला पाहिजे. आम्ही ते बाह्य वेशावरनं ओळखायचं नाहीये, त्यांचं साधू होऊनही ओळखावे या पद्धतीने आधी संत ओळखायचे. तर संत आधी ओळखता येत नाहीत. ओळखले तर त्यांचा सहवास लाभत नाही. आलेच संत, पण काय आज नेमकं ना मला अमकीकडे जायचंय, मला तमकीकडे जायचंय, माझं हे काम आहे, आम्हाला ते संत सहवास मिळत नाही. आधी ओळखता येत नाहीत, ओळखल्यानंतर त्याचा सहवास मिळत नाही. सहवास मिळाला तरी त्यांची संगती मिळत नाही. नुसतंच नमस्कार करून आम्ही पटकन जातो, कारण वेळ नसतो संसार भाषात गुंतल्यामुळे. म्हणजे त्यांची संगती लाभत नाही, आणि संगती लाभली नाही तर बोध नाही, आणि बोध नाही तर गुण आत्मसात नाही. ही सगळी अशी एकावर एक मालिका तयार होते आपली. आणि हे सगळं झाल्याशिवाय आपल्याला बोध मिळत नाही. बोध व्हायला तसं अधिकारी सुद्धा असावं लागतं, साधन चतुष्टय ज्याला म्हटलं जातं तेही करावं लागतं. आता ह्या सगळ्या ह्याच्या नंतर जेव्हा आपण घटकाभर असं धरू, आम्हाला संतांचा सहवास लाभला, आम्हाला त्यांची संगती लाभली, त्यांनी आम्हाला बोध केला, हे सगळं जेव्हा होतं त्यावेळेला त्यांच्या आनंदामध्ये आम्हाला आनंद मिळवता यायला लागलं. हे सगळं होतंय त्यांच्या संगतीत. आमचा अहंकार हळूहळू विरघळून जायला लागतो, विकार हळूहळू नष्ट व्हायला लागतात, मन स्वच्छ व्हायला लागतं, आणि त्या स्वच्छ मनामध्ये भगवंत येऊन वस्ती करतात. नराचा नारायण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते, संतांमध्ये असते, आणि ही नराचा नारायण करण्याची ताकद त्यांच्यात असते, आणि ते घेण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होते. तेव्हाच तो नराचा नारायण होऊ शकतो. गीतेमध्ये सुद्धा नराचा नारायणच केलेला आहे. त्याचप्रमाणे मग हे नराचा नारायण होणं म्हणजे काय? नुरोनिया ठेला. नुरोनिया ठेला म्हणजे न उरोनिया ठेला, असा त्याचा अर्थ आहे. ठेला म्हणजे आहे, अजून त्याचं अस्तित्व आहे, तो आहे, पण आहे का? नाही हो, तो नाहीच आहे. आता तो नाहीच आहे आणि तो आहे, तर दोन्ही म्हणण्याला काय अर्थ आहे? तर त्याच्यातच अर्थ भरलेला आहे. तो अर्थ असा भरलेला, आपण एक उदाहरण घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. आपल्याला सर्वांना रामकृष्ण परमहंस ठाकूर ज्यांना म्हणतात ते, आणि नरेंद्र, हे दोन्ही आपल्याला परिचित आहेत. आणि ज्या वेळेला ह्या नरेंद्राला आपल्या उजव्या पायाचा अंगठा त्याच्या छातीवर ठेवून ज्या वेळेला त्यांनी त्याला अनुग्रह दिला म्हणूया, किंवा त्याच्या मस्तकावर हात ठेवून, वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळं सांगितलेलं आहे, त्याला एक प्रकारचा शक्तिपात केला, हा बोध दिला. प्रत्येकाचा बोध देण्याची पद्धत वेगवेगळी असते. कोणी नामस्मरणातून देतं, कोणी शक्तिपाताने देतं, वेगवेगळे प्रकार आहेत, ते त्या त्या याच्याप्रमाणे असतात. आणि दुसरं म्हणजे शिष्याला कोणतं पेलवेल त्याप्रमाणे असतात. नाहीतर ज्याला कधी शक्तिपात वगैरे या काही कल्पनाच नाहीये, त्याचा शक्तिपात केला तर त्याला ते सहनही होत नाही. त्यामुळे ज्या शिष्याची जशी धारणा असते त्याप्रमाणे तो उपदेश केला जातो. आता इथे नरेंद्राच्या बाबतीमध्ये तो जेव्हा मस्तकावर हात ठेवून म्हणा, किंवा त्यांना जो अनुग्रह दिला गेला, त्यांचा शक्तिपात केला गेला, तेव्हा ते एकदम भांबावून गेले. तेव्हाही रामकृष्ण परमहंस म्हणाले होते, आत्ता नाही, अजून थोडे दिवस आहेत. आणि मग पुन्हा त्यांनी तो दिलेला आहे. आणि हे जेव्हा झालं, हा जेव्हा त्याचा पूर्णपणे नरेंद्र नरेंद्र राहिलाच नाही. म्हणजे काय? नरेंद्र तर होता ना. आता तिथे रामकृष्ण आपण एक कल्पना करूया की तिथे रामकृष्ण परमहंस आहेत, त्यांनी त्याला बोध दिला, तो बोध त्यांनी आत्मसात केला, आणि तो त्या पदापर्यंत पदापर्यंत म्हणजे त्याच्यामध्ये मुरून गेला. तो बोध त्यांनी पूर्णपणे आपल्या शरीरात धारण केला. असं जेव्हा ती एक प्रकारची भावना निर्माण होते, ती ह्या नरेंद्राच्या ठिकाणी उभी आहे, ती स्थित झालेली आहे. आणि त्यावेळेला आमच्यासारखे बद्ध तिथे असतील तर नरेंद्र नरेंद्र राहिलाच नाही असं रामकृष्ण परमहंस म्हणतील,
तर बाकीचे म्हणतील असं कसं काय म्हणताय, इथे तर आम्हाला हा नरेंद्र दिसतोय आणि तुम्ही असं कसं म्हणताय. न उरोनी ठेला, म्हणजे बाकीच्यांना तो नरेंद्र नरेंद्रच दिसतोय. अजूनही मित्र आहे, मुलगा आहे, सगळं आहे, तोच दिसतोय. पण रामकृष्ण परमहंस म्हणतात नरेंद्र नरेंद्र राहिलाच नाही, तो आता शक्तीचा सेवक झालेला आहे. आता त्याला कार्य करायचंय, तो फक्त इन्स्ट्रुमेंट आहे आणि हे कार्य शक्तीच्या द्वारा मी त्याच्याकडनं करवून घेणार आहे. हे जे आहे तर न उरोनिया, आणि आम्हाला दिसतोय तो ठेला दिसतोय, शरीराने दिसतोय, रूपाने दिसतोय, नामाने दिसतोय, तो ठेला. आणि या दोघांच्या दृष्टीने आहे, म्हणजे नरेंद्राला सुद्धा असं वाटतंय की आता मी नरेंद्र नाहीच आहे, मी त्या शक्तीचा सेवक झालोय, आता मी फक्त लोकसंग्रहार्थ कार्य करणार आहे. ते कार्य माझं नसणारच आहे, भगवंत माझ्याकडनं करून घेणार आहे, ही त्याच्या मनातली भावना सुद्धा नरेंद्र न उरोनिया हीच झाली, शक्तीचा सेवक अशा पद्धतीने झालेली आहे. म्हणजे अशी व्यक्ती सदा परमात्म्याच्या अनुसंधानात राहत असते. ठाईच मुराला अनुभव, त्याला त्या स्वस्वरूपाचा आनंद त्यांनी घेतलेला असतो. सद्गुरूंनी जे तत्वम असे सांगितलेलं असतं, त्याला वाटायला लागतं अहम ब्रह्मास्मी, पण त्या अहम ब्रह्मास्मी मध्ये सुद्धा अहम आहे, मी आहे, तो मी सुद्धा त्याचा गळून पडतो. त्यावेळेला ठाईच मुराला अनुभव ही त्याच्या पुढची स्थिती आहे. म्हणजे सुरुवातीला आम्हाला सुद्धा परोक्ष अपरोक्ष ज्ञान आपण बघितलं होतं, तर त्याच्यामध्ये आमचं सगळं अज्ञान नष्ट होतं, आम्हाला ज्ञान मिळतं. हे ज्ञान मिळतं म्हणजे आधी आम्हाला परोक्ष ज्ञान मिळतं, ग्रंथांच्या सहाय्याने आम्ही वाचतो. आता जर आम्हाला सांगितलं ब्रह्म म्हणजे काय, तर आम्ही धडाधड म्हणून दाखवू, एकरूपता म्हणजे काय धडाधड सांगू, पण अनुभव नाही, त्याचा अनुभव नाही. त्यामुळे हे परोक्ष ज्ञान आहे. सद्गुरूंच्या संगतीत आल्यानंतर, त्यांनी बोध केल्यानंतर, तत्वम असे केल्यानंतर, मग अहम ब्रह्मास्मी हे मला जेव्हा कळायला लागतं, अनुभव नव्हे, कळायला लागतं, तेव्हा ते अपरोक्ष ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. आणि अपरोक्ष ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते मूर्त, तेव्हाच त्याचा अनुभव अनुभूती येते, आणि अनुभूती आल्यानंतर स्वस्वरूपाची तो त्याच्याशी एकरूप होतो. हा ठाईच मुराला अनुभव, हा अनुभव सुद्धा मुरून जातो. ते ज्ञानही नष्ट होतं. ज्ञानही नष्ट होतं याचा अर्थ मला ज्ञान झालंय ही भावना नष्ट होते. ज्ञान नष्ट होतं म्हणजे त्याला ज्ञानच नाही असं नाहीये, पण मला मी तिथे येतोय ना, तो सुद्धा त्याचा नष्ट होतो. ते ज्ञानही नष्ट होतं, मला ज्ञान झालंय ही भावना नष्ट होते. याला विज्ञान असं म्हणतात, विशेष ज्ञान, विज्ञान. आणि ही परमार्थातली अत्युच्च अवस्था आहे. हे ज्ञान, अज्ञान जाणं, ज्ञान होणं, ज्ञान मुरून विज्ञान होणं, आणि विज्ञान झाल्यानंतर ती विदेही अवस्था जी प्राप्त होते, ती म्हणजे ठाईच मुराला अनुभव, ती ही अवस्था आहे. आणि त्यामुळे ह्या संतांची संगत धरण्यापासूनची सगळी तयारी ही आपल्याला इथे त्यांनी सांगितलेली आहे. हा मुराला, मुरून गेला की तो एकजीव होतो. मुरांबा सुद्धा, लोणचं सुद्धा मुरल्यानंतर छान लागतं असं म्हणतात. आपण हा मुरला हा शब्द किती वापरतो सहजपणे, मुरून गेला. अहो सगळं इतकं एकरस झालंय की त्यातली साखर वेगळी काढता येत नाही. काय आंबा असेल तर आंब्याचा मुरांबा केला असेल तर तो वेगळा काढता येत नाही. एकजीव होणं, हे पूर्णपणे एकजीव होऊन जातं. ही सहजपणे क्रिया ज्या वेळेला होते, जीव शिव ऐक्य, ती एकरूपता आहे. आणि म्हणून हे जीवाशिवाचं ऐक्य आहे, हे मुरणं आहे. ज्ञान विज्ञान मुराले, हे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगत असते. हे होणं महत्वाचं आहे. मी ब्रह्म आहे ही भावना सुद्धा निघून जाते, सर्वत्र ब्रह्मच दिसतं, विश्वोत्तीर्ण विश्वात्मक सगळं एकच होऊन जातं. हे महत्वाचं आहे. मग पुढे हे आम्हाला नाही ना समजणार, कारण कसं शक्य आहे, हे असं होऊ शकतं का, हे आम्हाला वाटतं. पण आम्हाला त्यासाठी त्यांनी दृष्टांत दिलेला आहे.
कारण काहीतरी दृष्टांत आम्हाला ह्या आत्ताच्या आमच्या जीवनातला म्हणा किंवा आम्हाला जे व्यवहारात दिसतं त्याचा आम्हाला दृष्टांत दिला तर आम्हाला पटतं. आम्ही कुठेतरी ते रिलेट करू शकतो. याचा अर्थ दृष्टांत म्हणजे तेच नव्हे, तर आपल्याला ते रिलेट करता येतं. म्हणजे हा दृष्टांत त्यांनी पुढच्या ओवीमध्ये दिलेला आहे. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. आता कितीतरी गोष्टी आहेत की आपण अग्नी लावल्यानंतर त्याच्यामध्ये ती पेट घेते वगैरे. कापूरही तसाच पेट घेतो. आणखीन काय वेगळं होतं त्याच्यामध्ये? आहे. ते वेगळे पण त्याच्यामध्ये आहे. आम्ही जर निरांजन लावलं तर त्याचं ती जी ज्योत असते ती विझल्यानंतर त्याला काजळी उरते किंवा ती ज्योतीची काही ठिकाणी आपण धूप कांडी लावली किंवा धूप स्टिक ज्याला म्हणतात ती लावली तर त्याची राख उरते. काही ना काहीतरी उरतं ना. पण कापुराची वाती उजळल ज्योती ठाईच समाप्ती. अहो कापुराला अग्नी लावला तर तो सगळं उजळवून टाकतो, त्याचं अस्तित्वच संपून जातं. खाली काहीच राहत नाही, कापूरही राहत नाही, ज्योतही राहत नाही, राखही नाही आणि काजळही नाही. तसं आपण जे नेहमी उदाहरण देतो, नदी सागराला मिळाली. आता नदी ज्या वेळेला वाहत असते ती खळाळून वाहत असते तर आपण म्हणतो काय खळाळती नदी आहे. एखादी नदी अगदी शांत असते आपण म्हणतो ही ना अगदी नदी कशी शांत आहे आणि छान वाटतं. दोन्ही भावना आपल्याला आवडतात. पण त्या नदीची ती स्पेशालिटी असते, तिची ती वैशिष्ट्य असतात, ती गुणधर्म असतात आणि मग घाट असा आहे, अमकं तसं आहे, हे तिचं नामरूपाचं वर्णन आपण करत जातो. पण ज्या वेळेला आपण ती नदी सागराला मिळाल्यानंतर तिचं आपण वर्णनच करू शकत नाही. कारण तिचं अस्तित्वच संपून जातं, स्वतंत्र अस्तित्व संपून जातं. तसंच ज्या वेळेला आम्हाला संतांचा सहवास लाभतो तेव्हा कापुराची म्हणजे कापूर आणि अग्नी हे लावल्यानंतर तो उजळून टाकतो सगळं, पण त्याचं स्वतःचं अस्तित्वच संपून जातं. तसं संतांच्या सहवासामध्ये, सद्गुरूंच्या सहवासामध्ये मी माझे या भावना गळून पडतात. उरतं ते फक्त त्यातलं ब्रह्मतत्व उरतं. म्हणजे काहीच उरत नाही. बहिरंगातही बदल होत नाही. मी आहे त्याप्रमाणे साडी नेसते, पावडर लावते, कुंकू लावते, सगळं करते. म्हणजे मी नाही, एक कोण जे साधू संत असतील ते त्यांचे पोशाख घालतात. काही आपण साधू बघतो, अतिशय उत्तम साधू असतात. साधू वृत्ती असावी लागते, बाह्य वेश नव्हे. तर त्यामुळे हे आपले भावना गळून पडणं म्हणजे बाह्य रंगात काही फरक नाही झाला, कारण मी काही काळ्याची गोरी पण होणार नाहीये. त्यामुळे हा कुठलाही बदल होणार नाहीये. आंतरिक बदल होणं हे महत्वाचं आहे. हे मी पण जळून जाणं हे महत्वाचं आहे. जसं दिवा आणल्यानंतर सर्प रज्जू न्याय. दिवा आणल्यानंतर ज्ञानाचा दिवा लावल्यानंतर सर्प निघून जातो. निघून जातो म्हणजे कुठे गेला? अहो नाही, दोरी आहे हे कळायला लागतं ना. मग त्याचप्रमाणे या विश्वाचं जे भान आहे, हे बाह्य स्वरूप नाम रूप याचं जे भान आहे ते भान नाहीसं होतं आणि म्हणून त्याला नुरोनिया ठेला म्हणायचं. पण जरी ते भान नष्ट झालं तरी सुद्धा कार्यरत असतो लोकसंग्रहासाठी, लोकांच्या हितासाठी, स्वहितासाठी. लोकांचं हित म्हणजे त्यांना हा परब्रह्म मार्ग जो आहे तो दाखवण्यासाठी. अशा तऱ्हेने त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून ठाईचं मोराला हे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला कापराचं उदाहरण दिलं आहे. कापुराची वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली ज्याची. याची ही अशी समाप्ती झालेली आहे. आणि म्हणून मग पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. अंकिला, अंकिला म्हणजे अंकित होणे. अंकित होणे म्हणजे काय? अंक, अंक म्हणजे मांडी आणि मांडीवर बसणे. लाडाने आपण नातवंडांना वगैरे मांडीवर घेतो, लहान असतात त्यावेळेला ती मांडीवर बसतात. आपण त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांना कुरवाळतो, एक कुठेतरी आपली भावना व्यक्त करतो. इथे मांडीवर घेतला, कुणी घेतलाय? हरीने घेतलाय त्याला मांडीवर. मोक्ष रेखे आला ना, कारण त्या मार्गाला तो आलेला आहे आणि भाग्य विनटला. त्यामुळे त्या साधूचा अंकिला होणं म्हणजे साधूनी आपल्याला मांडीवर घेणं.
सद्गुरूंनी आपल्याला मांडीवर घेणं. आणि मांडीवर घेणं म्हणजे काय? दत्तक घेणं. हाही एक शब्द प्रयोग आपण करतो. त्यांनी दत्तक घेतलाय. दत्तक घेतलाय म्हणजे मांडीवर घेतलाय. म्हणजे काय करतात हो? तर ते सगळे नाव, आपलं जे नाव आडनाव असतं ते सगळं त्याला लावतात आणि दत्तक घेतल्यानंतर त्याची सगळी इस्टेट वगैरे जी असते, वैभव, ते सगळं या नंतरच्या ज्याला दत्तक घेतलेलं असतं त्याला ते प्राप्त होतं. आता इथे सद्गुरू आम्हाला मांडीवर घेणार आहेत आणि त्यांचं ऐश्वर्य षड्गुणैश्वर्य आहे. ते आम्हाला ठाईचं मूर आल्यानंतर ते आम्हाला देतात. ते आम्हाला अंकित करून घेतात. पण केव्हा? जेव्हा आमची पूर्ण शरणागती असते तेव्हा, आत्मनिवेदन भक्ती असते तेव्हा. नित्य हरीचं नामस्मरण करणारे हे भगवंताचे लाडके भक्त होतात. त्यावेळेला, ज्या वेळेला उठता बसता धंदा करता जे भगवंतापासून विभक्त होत नाहीत ते भक्त असतात. त्यामुळे हे षड्गुण ऐश्वर्य जे आहे ते अंकित आपल्याला करतात, मांडीवर घेतात, आपलं सगळं ऐश्वर्य त्याला देतात, षड्गुण ऐश्वर्य त्याला देतात. म्हणजे तो इतका परिपूर्ण होतो की तो सद्गुरूंकडनं घेतलेलं सर्व होऊन शिष्य सुद्धा नंतर सद्गुरूच्या पदाला पोहोचतो आणि शिष्य आणि सद्गुरू वेगळे राहत नाहीत. दिसायला दोन पण असतात एकरूप झालेले. तो हा क्षण आहे, ते अंकित होणं आहे असं त्यांनी सांगितलंय. असं अशा तऱ्हेने हा भगवंताचा लाडका भक्त होऊन जातो, जाणता भक्त होऊन जातो. जाणता भक्त हा समर्थांचा शब्द आहे. त्यामुळे हे सगळं तो जाणून घेतो आणि त्याप्रमाणे तो कार्यरत सुद्धा असतो. इथे एक नारदाची गोष्ट सांगावीशी वाटते. महर्षी नारद, त्यांना तर माहितीये कायम नारायण नारायण म्हणणारे असे ते आहेत आणि अत्यंत महर्षी आहेत, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायला लागतं. पण काय आहे, शेवटी त्यांनाही एकदा असं वाटतं, एकदा भगवान विष्णूंना विचारूनच पाहावं की तुमचा आवडता भक्त कोण आहे. माझ्याशिवाय ते दुसऱ्या कोणाचं नावच सांगणार नाहीत, कारण मी सदैव त्यांचं नाव घेत असतो. माझ्या मुखामध्ये कायम नारायण नारायण असतं. म्हणजे आम्ही सुद्धा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणतोय ना, पण चित्त तिथे आहे की नाही हे माहिती नाही ना. काम उठता बसता धंदा करिता, पण चित्त तिथे आहे की नाही हे महत्वाचं असतं. तर त्यामुळे इथे ते त्यांना असं वाटतं की अरे मग माझंच नाव हे आता घेणार आहेत. मग जर माझंच नाव ते घेणार आहेत, एकदा विचारून पाहायला काय हरकत आहे. म्हणून ते विष्णूकडे जातात, भगवान विष्णूकडे जातात महर्षी नारद आणि म्हणतात, देवा आपला आवडता भक्त कोण आहे. भगवंत मनातल्या मनात हसतात, कारण त्यांना माहिती असतं, कारण ते हृदयातच असतात ना आपल्या. आपल्या हृदयात काय आहे त्यांना जाणतात. असं त्यांनी नारदाच्या हृदयामध्ये काय आहे की आता त्याला भक्तीचा गर्व झालेला आहे आणि माझंच नाव घेणार हे त्यांनी गृहीत धरलेलं आहे. म्हणून भगवंत सांगतात, खरं सांगू का तुला. तर म्हणे हो सांगा ना, मला तेच तर हवंय. पृथ्वी तलावरती जर गेलास तर तिथे एक शेतकरी राहतो, तो माझा खरा आवडता भक्त आहे. शेतकरी आणि तो तुमचा आवडता भक्त आहे. हो म्हणे, जाऊ. मग मात्र त्या नारदांना काही चैन पडत नाही आणि मग ते म्हणायला लागतात, आता हा शेतकरी कोण आहे ते एकदा जाऊनच बघूया, काय करतो तो एवढं. म्हणून ते तिकडे जातात आणि बघतात, काही नाही, नेहमीप्रमाणे उठतोय, नेहमीप्रमाणे वागतोय, नेहमीप्रमाणे सगळं करतोय. पण तरी सुद्धा नाम वगैरे काही नाही हो, जप जाप साधना व चतुष्टय काही नाही, काही नाही, काही नाही. तरी हा आवडता भक्त. पण एक गोष्ट आहे, सकाळी उठल्या उठल्या तो म्हणतो, देवा उठवलंच बरं मला, तू जर उठवलं नसतंस तर मी उठलोच नसतो. आपल्याला माहितीये बरेच लोकांचं असं होतं, रात्री झोपले ते उठलेच नाहीत हो. त्यातला प्रकार हा. उठल्या उठल्या त्यांना थँक्स देतो, देवा उठवलंच बरं का. देवा चला आता आपण तोंड धुऊया, चहा पिऊया देवा. एकदा चहा प्यायलं की फ्रेश होतो आणि नंतर कामाला लागूया. म्हणजे शेतावर जातो रे बाबा, आता मी अमकं करतो रे बाबा. देवा आता मी पाणी पितो बर का. देवा मी आता जेवतो बर का. देवा आता झोपतो बर का. किंवा देवा बैलांना वैरण घालून येतो बर का. म्हणजे प्रत्येक कर्म करत असताना तो ते देवाला सांगतो.
हे देवाला सांगून कर्म करतो तेव्हा ते सत्कर्मच होतं. आणि मग सदा सत्कर्म करणारा हा भक्तच आहे, नाही का? त्या मत्कर्मो परमो भव असं सांगितलेलं आहे गीतेमध्ये. म्हणजे सातत्याने तो कर्म करत असताना देवाचं नावच घेतो. अगदी हातात जपमाळ घेऊन बसत नाही, पण भगवंत करतोय, हे सगळं भगवंत करतोय, देवा आपल्याला हे करायचंय, मी करतोय, मी पण करणारा तू आहेस, ही भावना त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे तो त्यांचा आवडता भक्त होतो. आणि ह्याच्यामध्ये इथे भगवंताचं म्हणजे मी हे जे सांगितलं या कथेमागचं जर तत्व पाहायचं झालं तर आपल्याला थोडं गीतेकडे जावं लागेल. तर हे मोक्ष रेखा असायला सुद्धा पूर्वसुकृत जसं लागतं तसं सत्कर्म सुद्धा लागतं. हा संत संग मिळाल्यावर येतं वगैरे आपण पाहिलं, पण आपल्याला प्रॅक्टिकल दृष्ट्या जर बघायचं झालं तर मग आपण काय करणार आहोत? आपण चांगलं वागू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण इथे गीतेमध्ये भगवंत त्याला काय सांगतात? सगळ्यात पहिल्यांदा, अरे तू मला मनबुद्धी अर्पण कर ना, मय्येव मनाधस्व, मला मनबुद्धी अर्पण कर ना. नाही रे बाबा, मन बिन तुला कुठे अर्पण करणार, मला नाही जमत आहे. बरं ठीक नाही जमत का? मग माझं चिंतन कर अभ्यास योगेन, अभ्यास कर सातत्याने, आपोआपच तुझं मन माझ्याकडे लागेल. अभ्यास कर, चिंतन कर. मग अभ्यास योगेन, तर कुठे अभ्यास योगेन तरी वेळ कुठे मिळतो हो संसारामधनं? अभ्यासेप्य समर्थोसी, म्हणजे अभ्यासेप्य असमर्थो असी, जर तुला, मग मला तेही जमत नाही. मग म्हणतात तुला नाही का जमत आहे सतत वाचन विचन करणं किंवा हे? बरं ठीक आहे, भगवंत किती ढिलाई करून आपल्याला त्या मार्गाला नेतात. मत कर्म परमो भव, जे जे काही कर्म करशील ते मला अर्पण कर. पण आमचा मी येतो आडवा तिथे. आणि इथे हा शेतकरी प्रत्येक गोष्ट मत्कर्मो परमो भव, देवा करायचंय बरं का आपल्याला, म्हणजे तू आणि मी मिळून करणार आहोत, ही त्याची भावना आहे. ते मत्कर्मो परमो भव. आणि मग सगळ्यात शेवटी सांगतात तेही नाही जमत आहे का, कर्मफलाचा त्याग कर. 4 स्टेप्स सांगितलेले आहेत त्यांनी. खरं म्हणजे या 4 जर स्टेप बघितल्या तर मय्येव मनाधस्व सोपं आहे, त्याच्यापेक्षा अभ्यास योगेनं, त्याच्यापेक्षा कर्म आणि त्याच्यापेक्षा कर्मफलाचा त्याग. पण त्यांनी बरोबर इतक्या ह्या सोप्या करून उलट्या पद्धतीने सांगितलेत, कारण शेवटचं सांगितलेलं आपल्या जास्त लक्षात राहतं, पहिलं थोडं विसरलं जातं. 4 अभंग झाल्यानंतर पहिल्या अभंगात काय सांगितलंय हे आठवण्यासाठी आपल्याला तो पुन्हा वाचायला लागतो किंवा ऐकावा लागतो, नाही का? कर्मफलाचा त्याग कर, हे महत्वाचं आहे, ते शेवटी सांगितलंय. अशा पद्धतीने भगवंत उद्धवाला सुद्धा म्हणजे उद्धव ज्या वेळेला भगवंताला विचारतो, अरे तू हे म्हणतोयस, म्हणजे उद्धव गीता वगैरे आपण बघतो त्याच्यामध्ये, हरिनाम हे सहज सोपं आहे, सहज सोपं साधन. मग एवढं सहज सोपं आहे, मग सगळेजण का नाही म्हणत? त्याला भगवंताने उत्तर दिलेलं आहे की याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की देवो म्हणे भाग्ये विण माझी भक्ती, देवो म्हणे भाग्ये विण माझी भक्ती, न घडे निश्चिती उद्धवा. म्हणजे भगवत भक्तीसारखं भाग्य सुद्धा असावं लागतं. आणि हे भाग्य म्हणून मोक्षरेखे आला, त्या लाईनवरती आलाय मोक्षाला जाण्याच्या, हे भाग्य सुद्धा असावं लागतं, पूर्व सुकृताचे फळ, जे तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे. आणि म्हणून इथे आपल्याला ते आधी मिळावं लागतं, ते भाग्य असावं लागतं. आणि हे भाग्य अनेक जन्माचं असावं लागतं, पूर्व सुकृताचे, ते अनेक जन्माचं असावं लागतं, तेव्हाच हे भाग्य मिळतं. आणि मग ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. आता हे ज्ञानदेव आपल्याला सांगतायत, त्यांचा अनुभव आपल्याला सांगतायत बरं का. ज्ञानदेव म्हटलं तर ज्ञानदेव खरं म्हणजे काय म्हणतायत की ज्ञानदेव जर आपण पाहिलं तर ज्ञानदेव, निवृत्ती सोपान, मुक्ताबाई, ही जी 4 भावंड आहेत हे परब्रह्माचे ठसे आहेत. म्हणजे कसं? आणि हे म्हणजे आपल्याला माहिती आहे की ते प्रत्येक जण जे आहेत, तर निवृत्तीनाथ हे सुद्धा शंकरापासून आलेले असेच आहेत. तसं ज्ञानदेव हा श्रीकृष्णाचा अवतार आहे, म्हणजे ही पूर्वपीठिका आहे त्यांची. सोपान आणि मुक्ताबाई, मुक्ताबाई सुद्धा त्याचप्रमाणे आहे, ही योगमाया आहे, अशा तऱ्हेने आहे. त्यामुळे हे सगळे परब्रह्माचे वेगवेगळे ठसे आहेत. आणि त्यांच्या भोवती जी 18 पगड माणसं जमलेली आहेत
ती संतांची मांदियाळी आहे. हे त्या संतांच्या सहवासामध्ये राहिलेत असं ज्ञानदेव आपल्याला सांगतायत. नामदेव सर्वत्र विठ्ठल पाहत होते म्हणून ते कुत्र्याच्या पाठी वाटी घेऊन तुपाची धावलेले आहेत. सावता माळी कांदा मुळा भाजी यात विठ्ठल पाहत होता. गोरोबा काका पक्की कच्ची मडकी ओळखत होते आणि जनाबाईची कामं भगवंत करत होता असंच तिला वाटत होतं. सोयराबाईचं बाळणपण विठ्ठलांनी केलेलं आहे. मग ज्ञानदेव म्हणतात असं सगळं विठ्ठलच त्यांचं करतो आणि जे विठ्ठलच कार्य करताय असं मानतात त्यांच्याच मांदियाळीमध्ये मी राहतो आणि हे सगळं त्यांच्याच मांदियाळीमध्ये मी राहतो म्हणून मी त्यांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे मला सदा सर्वत्र परमेश्वरच दिसतो. म्हणून हरिपाठ म्हणताना सत्संग हवा. मग तो सत्संग झाल्यानंतर बोध आहे आणि मग बोध झाल्यानंतर तो मुराला आणि मग मोक्ष रेखे आला. मग त्याला सद्गुरु त्या परिपूर्ण ठिकाणी घेऊन जातो. पण घेऊन गेला तरी तो चांद्रशाखा न्यायाप्रमाणे दाखवतो. त्याचा अनुभव त्याची अनुभूती ही ज्याची त्यालाच घ्यावी लागते हेही त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला साधूचा अंकिला हरी भक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. इथे जे जनीवनी आहे ना ते लोकांतात पण आणि एकांतात पण त्याला भगवंत सदा सर्वदा दिसतो. हे जनीवनी आहे. जनांमध्ये म्हणजे लोकांमध्ये, लोकांमध्ये राहून लोकांत जे आहे एकांत भोगणारे असे जे समर्थ आहेत त्याप्रमाणे अनेक लोक आहेत. संत आहेत, साधू आहेत, सद्गुरू आहेत, त्यांच्याबद्दल म्हटलेलं आहे. आणि मग हे सगळं झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे तोही आपण श्लोक थोडक्यात बघूया कारण हा श्लोक महत्वाचा आहे आणि त्याच्यावरती आधारित जो पुढचा श्लोक आहे तो जसं ह्याच्यामध्ये भक्ताचं वर्णन केलेलं आहे त्याच्यात अभक्ताचं वर्णन केलेलं आहे. आणि अभक्ताचं वर्णन फार काही वर्णन रंगवून सांगण्याची गरज नाही, आपल्याला त्याचा अनुभव आहे त्यामुळे तेही आपल्याला थोडक्यात बघता येईल. म्हणून हाही श्लोक घेऊया. पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तांसी नाही जासी भक्ती ते पतित अभक्त हरीसी न भजत दैवहत अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी. इथे पाठभेद आहे. त्या कैसेनी गोपाळ पावे हरी, त्या कैचा दयाळ पावे हरी किंवा काही ठिकाणी त्या कैसेनी दया पावे हरी. म्हणजे असे 2-3 प्रकारचे पाठभेद आहेत, अर्थ एकच आहे. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे. मागच्या श्लोकामध्ये मोक्ष रेखा पार करून जाणारा असं आपण पाहिलं. ज्ञान विज्ञान मुरालेला भक्त आपण पाहिलं. या अभंगामध्ये बरोबर उलट वर्णन म्हणजे अभक्ताचं वर्णन त्यांनी सांगितलेलं आहे. अन्वय आणि व्यतिरेक ही सांगण्याची पद्धत आहे. जसं आपण म्हणतो लहान मुलांना आपण समजावतो नेहमी खरं बोलावं, खोटं बोलू नये. किती सहजपणे सांगतो. दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे. नेहमी खरं बोलावं हे अन्वयार्थक आहे आणि खोटं बोलू नये हे व्यतिरेकात्मक आहे. म्हणजे अन्वय आणि व्यतिरेक या 2 पद्धतीने सांगितलं म्हणजे माणसाच्या मनावरती ते बिंबतं आणि ते त्यासाठीच हे 2 पद्धतीने नेहमी सांगितलं जातं. जसं आता ज्ञानदेवांनी पहिल्यांदा भक्ताची लक्षणं सांगितली आणि आता अभक्ताचं वर्णन केलेलं आहे. आपण नेहमी म्हणतो जो
विभक्त नाही तो भक्त, म्हणजे जो विभक्त आहे तो भक्त नाही असं आपण नॉर्मली म्हणतोच ना. हे आपल्याला पाठ आहे सगळ्यांना वाक्य. मग विभक्त म्हणजे काय? जो भगवंताच्या अनुसंधानातच राहत नाही, तो कायम मी वेगळा आणि भगवंत वेगळा. मी देवाची पूजा करते असं आपण किती सहजपणे म्हणतो की नाही. मग मी देवाची पूजा करते म्हणजे देव वेगळा आणि मी वेगळा, पण अजून मला एकरूपत्व आलेलं नाहीये ना. त्यामुळे आता इथे भगवंत वेगळा ही त्याची भावना असते, ही मनुष्याची भावना असते. त्याच वेळेला तो बद्ध असतो आणि सर्व बद्धाची लक्षणं म्हणजे अभक्त, सर्व बद्धाची लक्षणं म्हणजेच विभक्त. आता विभक्त आणि इथे मात्र ज्ञानदेवानी अभक्त म्हटलेलं आहे. जसं अगुण म्हटलं होतं त्याप्रमाणे अभक्त म्हटलेलं आहे. हा थोडासा आपण विचार करूया. इथे विभक्त ज्या वेळेला होतो ना, तो विभक्त कसा असतो? आधी जोडलेला असतो आणि मग जोडल्यानंतर तो बाजूला होतो तेव्हा तो विभक्त होतो. शब्दशः जर आपण बघितलं तर असं विभक्त आणि अभक्त ह्या दोन्हीचा अर्थ एकच आहे. पण ज्ञानदेवांनी हा शब्द का वापरला या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर आपल्याला लक्षात येतो त्यांनी अभक्त हा शब्द वापरलाय. म्हणजे मुळातच जो भगवंताशी ज्याची नाळच जोडली गेलेली नाही, तो भगवंत मानतच नाही, तो भगवंताशी आपलं काही कुठे जोडलेलं पण दाखवतच नाही, तो म्हणजे प्रथम भक्त असतो नंतर विभक्त होतो असं नव्हे. तो नाहीच, त्याचं नाळच जोडलेली नाहीये असा जो असतो तो अभक्त. कारण तो पूर्णतः बद्ध असतो. बद्धामध्ये सुद्धा म्हणजे मध्यम, तीव्र अशी 2-3 लक्षणं आहेत. त्यामुळे हा पूर्णपणे तीव्र बद्ध असतो, म्हणजे बद्धता त्याची पूर्णपणे भरलेली असते. आणि मग हा जो आहे त्याची भगवंताची नाळ जोडलीच जात नाही. आता हे नाळ जोडली जात नाही याच्यावरनं एक आठवलं, मनुष्य ज्या वेळेला गर्भामध्ये असतो, मातेच्या गर्भामध्ये असतो, त्यावेळेला तो सतत देवाला प्रार्थना करत असतो. अरे भगवंता, तू आणि मी काही वेगळा आहोत का? मी तुझाच अंश आहे ना, मी तुझाच शोध घेईन रे बाबा, पण ह्या गर्भवासाच्या ह्याच्यातनं मला आधी पहिला बाहेर काढ, मला बाहेर काढ. मी बाहेर आल्यावर तुलाच भेटणार आहे, तुझंच गुणवर्णन करणार आहे, तुझ्याशीच एकरूप होणार आहे. आता इतकं तो सारखं सारखं त्याला सांगत असतो. हे वर्णन दासबोधामध्ये केलेलं आहे सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये. आणि मग हा भगवंत जो आहे तो करुणाकर आहे. तो मनुष्याच्या त्या पिंडामध्ये, त्या गर्भामध्ये असलेल्या त्या छोट्याशा अंशावरती विश्वास ठेवतो, मनुष्यावर विश्वास ठेवतो. आता त्याची सुटका भगवंत करतो विश्वास ठेवल्यामुळे. आता हा जीव जन्माला येतो आणि त्या गर्भवासाच्या ह्याच्यातनं बाहेर पडतो. आता इथे खरी गंमत आहे. हा ज्या वेळेला बाहेर पडतो त्यावेळेला नर्स काय करते? आता व्यवहारात आला, तो मायेमध्ये आला. आता ही नर्स काय करते? ही नर्स त्याला अगदी स्वच्छ करते. आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे, त्याचं वर्णन करायची आवश्यकता नाही. ती त्याला पूर्णपणे स्वच्छ स्वच्छ करते अगदी. हे जे तिचं स्वच्छ करणं आहे ना, तो त्यावेळेला भगवंताला दिलेलं वचन विसरून जातो. मी तुझाच होईल, मी तुझाच अंश आहे, सगळं विसरून जातो. अगदी स्वच्छ होतो. म्हणजे स्वच्छ कशा दृष्टीने होतो? मायेत जायला पूर्णपणे स्वच्छ होतो आणि त्याच्या डोक्यात भगवंताबद्दल काहीही राहत नाही. आणि मग ती नर्स त्याला सगळं स्वच्छ केल्यानंतर आपल्याला दुपट्यामध्ये गुंडाळून आपल्याला दाखवायला आणते. हा तुमचा नातू बर का, संध्या तुला आत्ताच अनुभव आलेला आहे, तर त्यामुळे हा तुमचा नातू बर का. आणि आम्ही हा तुमचा नातू, आणि आम्ही म्हणतो अगो बाई किती छान आहे माझा नातू. झालं, माझा मी इथे सुरू होतं. आणि हे केव्हा सुरू होतं? जेव्हा ती नर्स त्याला दुपट्यात बांधते तेव्हा. आता दुपट्यात बांधते त्या नर्सचा त्याचा काय संबंध असं आपल्याला वाटतं, पण दुपट असा हा शब्द आहे त्याचा मराठी मधला, तो अत्यंत समर्पक आहे. पट म्हणजे वस्त्र आणि दु म्हणजे दोन, ही दोन वस्त्र असतात. कोणती? तर दुपट जर आता माझ्या वयाच्या लोकांनी पाहिलंही असेल, पूर्वीच्या काळी आपल्या ज्या आजी वगैरे असायच्या ते साधारण सगळे तुकडे 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 जोडून एक म्हणजे तयार करायचा तो एक लेअर, आणि त्याला खाली
पूर्ण एक अस्तर लावायचे, एक संध, आहे की नाही. म्हणजे ते सगळं खाली ते पूर्ण अस्तर आणि वरती ते सगळे तुकड्या तुकड्यांचं जोडलेलं, हे दोन्ही बांधायचे एकत्र, म्हणजे ते शिवायचे. असं ते दुपटं तयार व्हायचं, दुपट. ते तशा पद्धतीने तयार व्हायचं. हे दुपट म्हणजेच पारमार्थिक भाषेमध्ये द्वैत. ती त्याला त्या द्वैतात बांधते. हे द्वैतात बांधते, त्याच्या खालचा जो स्तर आहे तो एकसंध एक रूप आहे आणि वरचा जो आहे तो विविध तुकड्यांचा जोडलेला आहे, तो मायेतला आहे. आणि म्हणून या दैवात तो द्वैतामध्ये तो गुंतून जातो आणि परब्रह्माला विसरून जातो. सोहम सोहम म्हणणारा हा जीव कोहम कोहम म्हणायला लागतो आणि पर्यायाने परमेश्वराला विसरतो. भक्ती काय, भगवंत काय, श्रद्धा काय, कशाचा विचारच करत नाही आणि विठ्ठल वगैरे पाहण्याची गोष्ट तर दूरच राहिली. म्हणजे या पद्धतीने इथे विठ्ठल काय, कृष्ण काय, त्याला सगळ्या दगडाच्याच मूर्ती दिसायला लागतात. तो अभक्त असतो. खरं आधी म्हणतो की मी तुझ्याशी जोडला गेलोय, तो खरा विभक्त होतो. आधी तो जोडायचा प्रयत्न केलेला असतो, मी तुझं नाव घेऊन सांगितलेलं असतं, पण माणसाच्या वचनावरती विश्वास ठेवण्यात अर्थ नसतो. म्हणून माणसाचं वचन आणि देवाचं कृष्णाने अभिवचन दिलेलं आहे, त्याच्या प्रत्येक अभिवचनावरती आम्ही विश्वास ठेवू शकतो. हाच तर माणसाचा आणि देवातला फरक आहे. त्यामुळे इथे साधुबोध भक्ताला झाल्यानंतर जो अहंकार असतो तो जळून जातो, पण इथे मात्र उलटच होतं, तो अहंकाराच्या त्रिज्या वाढवत नेतो. पहिल्यांदा मुळामध्ये जर वर्तुळ काढलं हे मायेचं, तर त्याचा मध्यबिंदू जो आहे तो म्हणजे सेंटर, ज्याला आपण म्हणतो, तो सेंटर म्हणजे मी असतो. आणि तो जो मी आहे त्याचं मी माझंच अशा पद्धतीने त्रिज्या वाढवत वाढवत आपण जेवढ्या त्रिज्या वाढवू तेवढं ते सर्कल आपलं वाढत जातं आणि आपला अहंकार वाढत जातो. म्हणजेच अहमचं सूक्ष्म जे बिंदू असतो त्याचं विस्तार होत जातो. तो विस्तार होणं म्हणजे अहम, अहंता, अहंकार, दर्प, या पद्धतीने तो वाढत जातो, वर्तुळ वाढत जातं. आणि म्हणून त्यांनी पुढे जी ओवी घेतलेली आहे अभंगामध्ये, पर्वताप्रमाणे पातक करणे. आता पातक करणे म्हणजे काय, लगेच तो पातक करतो असं नाही. परमार्थाच्या दृष्टीने बघितलं तर भगवंताशिवाय जे करतो ते पापच असतं. त्यामुळे मी माझे या गोष्टी मनामध्ये धरून अहंकारयुक्त जे जे कर्म होतं ते पापच असतं. हे धार्मिक आध्यात्मिक दृष्ट्या आपण बघतोय. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की यामुळे याच्या कामना, वासना, इच्छा, आसक्ती सगळं वाढत जातं. म्हणजे एकावर एक एकावर एक लेप राहतात. वज्रलेप. ज्या वेळेला मूर्ती एखादी असते दगडाची, त्याच्यावरती शेंदूर लावला जातो आणि हे शेंदुरावरती एक 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 लेप चढवले जातात. आपल्याला ते आतलं दिसतच नाही, बाहेरचा शेंदूर आणि तो आकारच दिसायला लागतो. हे जसं आहे वज्रलेप त्याला म्हणतात. काही दिवसांत तो वज्रलेप गळूनही पडतो, म्हणजे ते बघू आपण पुढे केव्हा तरी. पण हा वज्रलेप आहे. इथे काय होतं, हा जो मनुष्य आहे, हा जो अभक्त आहे, हा जो विभक्त झालेला आहे, तो त्याच्यावरती या कामना, इच्छा, आसक्तीचे एकावर एक एकावर एक सगळे लेप लागायला लागतात. पर्वताप्रमाणे पातकांचे लेप लागायला लागतात. म्हणून ही कल्पना वेगळी आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, नाही जासी भक्ती ते पतित अभक्त, हरिसी न भजत दैव हत. अहो त्यांच्या पुढे कायम संसाराचं ताट मांडलेलं आहे. लग्न झालं, आता सून आली की त्यांना नातवंड पाहावीशी वाटतात, नातवंड पाहिली नंतर त्यांना त्यांची मुंज पाहावीशी वाटते. संपतच नाही. हा संसार संसारती आहे. त्यामुळे यातली आसक्तीच आपली नष्ट होत नाही. संसार करू नये असं नाही, संसार अतिशय उत्तम प्रमाणे करावा. म्हणजे संसार करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो. हे आम्ही काय करतो, संसार करावा नेटका सांगितलंय तेवढंच धरतो, पण नेटका करता फिका हे आम्ही लक्षातच घेत नाही. तो नेटका करणं महत्वाचं आहे. मग तो कसा करायचा आहे, तर आसक्ती विरहित करायचा आहे. अगदी सगळा आनंद घ्यायचा आहे, सगळे उपभोग त्यातले घ्यायचे, पण त्याच्या आसक्तीत गुंतायचं नाही. कारण आसक्ती आसक्ती है, ज्या नाही सक्ती तिला आधी घालवायची आणि मग सगळ्याचा आनंद घ्यायचाय. म्हणून समर्थ
म्हणतात मनाच्या श्लोकामध्ये, बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. अहो अगदी सोपं आहे, पण ते घ्यायलाच आम्हाला जमत नाही. ते नामस्मरण न करणारे आणि संसाराच्या ताटावरती आसक्तीने बसलेले दैवहत आहेत, हतभागी आहेत असं म्हटलेलं आहे. मग ही नामाची उच्चारण करण्यासाठी आधी बहुत सुकृताची जोडी असायला हवी, पुण्याचा साठा असायला हवा. तेव्हा हा अभक्त दैवहत जो आहे हा दुर्भागी आहे, पतित आहे. त्यामुळे तो जीव शिव हे ऐक्य रूप जरी असलं तरी त्याला ते अजिबात कळत नाही. तो स्वतःला परब्रह्मापेक्षा वेगळाच मानतो आणि म्हणून ते भारुड सुद्धा प्रसिद्ध आहे, वेगळं होऊन संसार करा अशा पद्धतीचं एक भारुड आहे. भारुडातनं सुद्धा असे उपदेश केले जातात, एकनाथांनी बरेच केलेले आहेत. आता तुम्हा सांगते मी, नाही वेगळं निघा, वेगळं निघून संसार करा. हे वेगळं निघा म्हणजे आसक्ती रहित व्हा, निरासक्त होऊन संसार करा म्हणजे नेटका करा असं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्यामध्ये हा जो पदच्युत झालेला आहे हा, याला दैवाने तडाखा द्यावा लागतो, तेव्हाच तो या मार्गावर, तोपर्यंत तो हरिभजन करत नाही. आणि मग हा जो आहे तो पतित झालेला आहे, हतभागी आहे, दैवहत आहे. आणि तो काय करतो, अनंत वाचा बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी. बरळत राहतो. आता तो बरळत राहतो म्हणजे काय होतं, माणूस, उदाहरणं दिली की आपल्याला लक्षात येईल, त्याचं विवरण करण्याची आवश्यकता नाही. माणूस ज्या वेळेला दारू पितो त्यावेळेला तो बरळतो. तो काय बोलतो तर त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. हा पहिला भाग. आणि दुसरं, दारू बिरू पिणारा नाही हो, चांगला आहे, स्वप्नामध्ये बरळतो. त्याला जे स्वप्न पडतं त्याप्रमाणे तो बडबडतात. हो, बरीच लोक स्वप्नात बडबडतात, ते स्वप्नाप्रमाणे बडबडतात. तसा हा संसाराचं स्वप्न पाहत राहतो आणि त्याच्यामध्ये तो बरळत राहतो. म्हणजे हे मी असा, मी तसा, माझं असं, माझं तसं, त्याला मी माझे शिवाय दुसरं काहीही बोलता येत नाही. ते त्याचं बोलणं म्हणजे बरळणं. याला बरळणं असं म्हटलेलं आहे. बडबड बडबड करत राहतो. ती बडबड थोडीशी थांबवा, थोडस मौनाच्या कडे झुका. हे मौनात जाणं म्हणजे हे बरळणं सोडणं. त्याच्यासाठी काही शब्द सोडण्याची आवश्यकता नाही, मी माझे सोडून टाका. हे जे आहे ते करणारा तो अभक्त असतो आणि तो नेहमी लोकांसमोर आपल्या संसाराचं प्रदर्शन मांडत असतो. मी असा, मी तसा, माझा असं लागतं तसं, माझं घर असं, माझं घर तसं, मी या स्टेटसने राहतो, मी त्या स्टेटसने राहतो, आपली स्तुती करत राहतो. हे तो अहंकाराचं प्रदर्शन करत असतो. आणि म्हणून दर्शन म्हणजे परमार्थ आहे, दर्शन म्हणजे परमार्थ आहे आणि प्रदर्शन म्हणजे प्रपंच आहे असं गोंदवलेकर महाराज म्हणतात. प्रदर्शन म्हणजे प्रपंच आणि दर्शन म्हणजे परमार्थ. आणि ह्या परमार्थाकडे आपल्याला जर वळायचं असेल तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पण हा जो दैवहत अभक्त आहे तो मात्र पुनरपि जननम पुनरपि मरणम या चक्रामध्ये गुरफटतो. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. ज्ञानदेव हे अनुभवाने सांगतायत. हे संत सज्जन आम्हाला अनुभवाने सांगत असतात, पण आमचा त्यांच्यावर विश्वास बसत नाही. आम्ही साधं बाहेर जायचं झालं तर आम्हाला एखादं स्थळ सापडत नसेल, एखादं ठिकाण सापडत नसेल तर आम्ही एखाद्या वाटेतल्या माणसाला विचारतो. तो पत्ता दाखवतो आणि विचारतो, अरे बाबा तुला हे माहितीये का? तो सांगतो, हो हो मला माहितीये ना, इकडून उजवीकडे जा, मग तिकडून डावीकडे वळा, बस लगेच समोरचीच बिल्डिंग ती आहे. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो ज्याला आम्ही कधी पाहिलेलं पण नाही. आणि आम्ही तिकडे जातो, मिळतही आम्हाला काही वेळेला, पण आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण अनुभवानी अनेक गोष्टी सांगणारे जे संत आहेत त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही. हे दैवहत आहे. त्यामुळे ज्ञानदेव अनुभवाने सांगतायत, प्रमाणाने सांगतायत, सर्वा घटी एकच परमेश्वर आहे. हे सर्वा घटी, घट घट में बसा राम. त्यामुळे हे हरीचं सगुण रूप त्यांनी सांगितलंय, व्यापक रूप सांगितलेलं आहे की घटा घटामध्ये राम आहे,
प्रत्येक शरीरामध्ये तो राम आहे, म्हणजेच तो हरी आहे, म्हणजेच भगवंत आहे. कारण हे शरीर जे आहे ते प्रेतवत आहे. ज्या वेळेला तो त्याच्यात येऊन स्थिर बसतो तेव्हा ते जिवंत होतं. तो गेला की संपतं. मग हा जो हरी आहे हा घटाघटामध्ये बसलेला आहे, तो पूर्ण आहे. तो पूर्ण असल्यामुळे नांदे अंतर्बाह्य असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. हा हरी जो आहे तो आत्मानिधान, तो आत्मतत्व आहे, आमचं अंतरात्मा आहे. तो अंतरात्मा आमच्या आत म्हणजे प्रत्येकाच्या आत आहे. तो सदा सर्वदा सारखाच आहे. माझा आत्मा वेगळा आणि तुमचा आत्मा वेगळा, पुरुषाचा आत्मा वेगळा आणि स्त्रीचा आत्मा, मग तिला आत्मी म्हणायचं का? असं नाही. त्यामुळे आत्मा हा घटाघटामध्ये एकच आहे. तो एकम एव अद्वितीय आहे. त्यामुळे ह्या घटाचे म्हणजे आपल्या शरीराचे आकार वेगवेगळे आहेत. रंग, रूप, नाम, गुण सगळं वेगळं आहे. त्रिगुणांवर आधारित असल्यामुळे हे सगळं वेगवेगळं आहे. पण तरी सुद्धा आतमधले असलेलं अंतस्थ तत्व जे आहे ते एकच आहे. म्हणून म्हटलेलं सुद्धा आहे, माती पाणी उजेड वारा, तूच मांडसी सर्व पसारा. तूच मांडलायस हा सर्व पसारा, घट घटमे बसा राम. सगळ्यामध्ये तूच स्थित झालेला आहेस. तू वेडा कुंभार, तूच तयार केलीस ही मडकी सगळी. तूच तयार केलीस, त्याला वेगवेगळे आकार, रंग, गुण, रूप, नाम सगळं दिलेलं आहेस. पण त्यात असणारा तू मात्र एकच आहेस. आणि तो तू जाणणं हे हरिपाठाने शक्य होतं. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. नाही जास भक्ती ते पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. छान झालं. आपल्याकडे एक प्रश्न आहे. जगदीश देशपांडे, मी तुम्हाला अनम्यूट केलाय. तुम्हाला त्यांना विचारायचं असेल तरी तुम्ही विचारू शकता. तुम्ही अनम्यूट करून घ्या तुमच्याकडनं. मी तुम्हाला इथून अनम्यूट केलाय. नमस्कार. ऐकू येतं का? हो हो येत आहे. हा नमस्कार. म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले हे आम्ही हायस्कूलमध्ये म्हणजे आम्हाला आलेलं होतं आणि अभंगावर आम्ही काही एक प्रसंग पण लिहिला होता. पण तो आता सध्या म्हणजे मला माहित आहे, पण आता सध्या मला एक डाऊट आला की बोले तैसा चाले जेव्हा आम्ही कंपनीमध्ये होतो तेव्हा एक हे होतं की ऍक्शन आणि थॉट, इफ दे आर द सेम दॅट मीन्स द मॅन इज इंटेग्रल विथ इट. तर ते दॅट एक्सप्लेन्स ओनली द इंटिग्रिटी. तर आता समजा जर एखादा चोर असला, चोर जसा बोलतो तसाच वागेल की? बरोबर, म्हणजे अगदी आता बरोबर मला आहे. सध्या आला डाऊट, तो पूर्वी नव्हता, पण आज अचानक डोक्यात आलं की वाईट माणसं पण वाईटच बोलतात आणि वाईटच करतात, पण त्यांची वंदावी पावले नाही म्हणत ना आपण. बरोबर. मग ह्या ठिकाणी असा शब्द काहीतरी एखादा सुशब्द असायला पाहिजे ना का, की अगुण सगुण वगैरे त्याप्रमाणे असायला पाहिजे असं वाटलं मला. एक गोष्ट लक्षात घ्या. बघा, मी सांगते ते मी माझ्या पद्धतीने आता सांगते, तुम्हाला पटतंय का बघा. नाही तर आपण त्याच्यावर पुन्हा वेगळ्या पद्धतीने विचार करू किंवा तसं बघू. आता समर्थांचा जो दासबोध वाचला, पुन्हा माझं दासबोधाकडे थोडं येतं, तो भाग सोडा, पण तरी सुद्धा त्याच्यात हे सांगितलेलं आहे, आधी आचार का आधी विचार.
सांगा बरं. आधी आचार का आधी विचार? विचार. अरे, आपल्याला असं वाटतं की आधी विचार. माझ्या मनात विचार आला तर मी त्याप्रमाणे आचार करणार ना. माझ्या मनात चांगला विचार आला तर मी चांगला आचार करीन. चोराच्या मनामध्ये वाईटच विचार आला तर तो त्याप्रमाणेच आचार करणार. मग बोले तैसा चाले, हे बरोबरच आहे. पण आम्ही इथेच चूक करतो. आधी विचार मग आचार असं नाहीये. आधी आचार मग विचार पहावा असं समर्थांनी सांगितलंय. आणि त्यावेळेला मला हीच शंका आली होती की अरे, आधी आचार मी कसा करीन? म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा दासबोध वाचला त्यावेळेला माझ्या मनात हेच आलं होतं की मी आधी आचार कसा करीन? मी आधी विचार करीन ना आणि मग आचार करीन. अगदी चला तोंड धुवायला जायचंय, आता सकाळ झालीये असं मला वाटतं तेव्हा मी जाते आणि तोंड धुते ना. उठते आणि तोंड धुते. म्हणजे आधी विचार येतो आणि मग आचार येतो. मग समर्थ असं का सांगतात? आधी विचार नाही, आधी आचार मग विचार. आता ह्याचं त्यांनी फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे की लहानपणी ज्या वेळेला आम्ही असतो, अगदी लहान असतो, आम्हाला फार समजत नसतं, हे संस्कार 8-9 वर्षापर्यंत केले जातात आपल्यावरती. असं एक शास्त्रीय दृष्ट्या म्हटलं जातं. याचा अर्थ पुढे होत नाहीत नाही, आता आपल्यावर होतील की नाही असा विचार करू नका. अजूनही आपण मुरवले तर संस्कार होतात आपल्यावरती. पण सर्वसाधारणपणे एक लहान वयात आपल्याला संस्कार पटकन मिळतात. घरात जर आपण सांगितलं की बाबा संध्याकाळी रोज आरती म्हणायची, काय आपण शुभं करोती म्हणतो ते म्हणायचंय. हे संस्कार जर आम्ही मुलांवर केले तर त्यांना ती म्हणायची सवय लागते, हो की नाही? म्हणजे त्यांच्या मनामध्ये आधी आम्हाला ते तयार करावं लागतं. पण ते ज्या वेळेला ते करत असतात, किंवा एक हे उदाहरण दिलं, कुठलीही गोष्ट म्हणा, अभ्यास करायचा आहे हे आम्ही त्यांच्या मनावर बिंबवतो, तेव्हा त्यांना अभ्यासाचं काहीही महत्व कळलेलं नसतं. जे आपल्याला फार उशिरा कळतं की अरे, लहानपणी अभ्यास केला असता तर मी एव्हाना आता असा झालो असतो, केला असता तर. म्हणजे क्रिया जी आहे ती आधी करण्यासाठी मुळात आधी ते संस्कार व्हावे लागतात. पण ते संस्कार जरी झाले तरी त्याचा विचार करण्याची वृत्ती नसते. लहानपणी अभ्यास करावा असं वाटत नाही, खेळायला जावं असंच वाटतं. पण खेळही तितकाच महत्वाचा असतो, हेही महत्वाचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण बघितलं तर लहानपणी आम्ही त्याचा विचार करत नाही. पण सांगितलेलं असतं, बाईंनी होमवर्क दिलाय, आईनी सांगितलंय म्हणून आम्ही ते करत असतो. मग तो रामरक्षा म्हणायचे, एकदा म्हणून टाकू, म्हणून तो म्हणतो लहानपणी. हे त्याच्यावरती त्याचे विचार नाहीत. आईने सांगितलं म्हणून तो करतोय. रामरक्षा म्हणतो, झाली त्याची पाठ. आमची जी लहानपणी रामरक्षा पाठ झाली ती अजूनही पाठ आहे. पण आता मी गीता पाठ करायची म्हटली तर माझी अजूनही होत नाही. का नाही होत? कारण आता ते तेवढं राहिलेलंच नाहीये ना, क्षीण झालेलं आहे. म्हणजे हे जे संस्कार केले जातात त्यावेळेला विचार नसतो. विचार नसतो म्हणून संस्कार मोठ्याने चांगलेच करायचे असतात, कारण तिथे विचार नसतो. म्हणून आधी आचार त्यांच्याकडनं करवून घ्यायचा, आपोआपच त्यांना त्या दृष्टीने विचार करायची सवय लागते. म्हणून त्यांनी म्हटलेलं दासबोधात नेहमी म्हणते, आधी आचार मग विचार. पण या ठिकाणी कोणीतरी विचार केलेला असतो. संस्कार म्हणजे कोणीतरी विचार केलेलाच असतो, त्या विचाराने संस्कार होतात आणि संस्कार मग घडल्यानंतर कुठेतरी विचार झालेच असतो ना तो. आचार, हा नाही, आचार व्हायला लागतो तेव्हा विचार निर्माण होतात. हा झाला हा भाग. ह्याच्यातच पुढचं तुमचं उत्तर दडलेलं आहे. मग चोराला चोराचे संस्कार. आता त्याच्या घरामध्ये जर हेच विचार कायम मांडले गेले असतील, पटकन मिळतं रे, दबवलं, एकदा गाठलं, 2 माणसांना भोसकलं तरी आपल्याला सगळी संपत्ती मिळते. काय करायचंय? हरिमुखे म्हणा आणि चांगल्या तत्वानी, चांगल्या ह्यानी पैसे कमवण्याची काही गरज नाही. हे कोणी सांगितलं? रात्रभर बाबा घरी नाहीये, रात्रभर घरी नाही, तो चोरी करायला बाहेर गेलाय. हे जर संस्कार मुलांवर झाले तर तेही हेच विचार करतील. आधी संस्कार म्हणजे दुसऱ्यांनी संस्कार करताना चांगले करा म्हणून बोले तैसा चाले. मग त्यांची पाऊले वंदायची का यांची वंदायची? जे चांगले संस्कार करतात ते संत सज्जन आपल्यावर कैक वर्ष, आपलंच उदाहरण घ्या, संत सज्जन आमच्यावरती अनेक वर्ष, कैक वर्ष जन्माच्या आधीपासून संस्कार करतायत. आम्ही घेतले का?
आम्हाला म्हातारपणी हे सगळं सुचतंय की चला आता टाइमपास, वेळ नाही, आता आपण हेच करूया. म्हणून वैराग्य ते सुंदर धारण करावे, तरुणपणीच हे करा असं समर्थाने सांगितलंय. तरुणपणी हे करा, हे समर्थ विचार आमच्या मनात बिंबवत आहे. पण हा विचार त्यांचा आहे, पण त्याप्रमाणे आचार आम्ही केला तर आम्हाला वैराग्य येणार आहे. म्हणून आधी आचार मग विचार. एक गंमत सांगू तुम्हाला की चोराचा मुलगा चोराच्या बापालाच वंदन करेल, नाही का? बरोबर आहे. मग तेच, मग आता याच्यामध्ये चॉईस आपला आहे ना. त्याची जर बोले तैसा चाले असला तरी त्याची पाऊले वंदायची का यांची पाऊले वंदायची. म्हणून मी मगाशी उदाहरण ते दिलं की जाणारा जो रस्त्यावर नाही त्याला आम्ही पत्ता विचारतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो ना, इकडून इकडे वळा म्हटल्यावर ती म्हणते नाही तो ह्या एरियातला असणार, त्याला माहितीये, असा आम्ही विश्वास ठेवतो. कशावर ना एखादा फसवणार नाही. एखादी काही मुलं टार्गेट असतात, ती बरोबर अशा वेळेला सांगतात, बरोबर उलटी दिशा दाखवतात आणि आम्ही म्हणतो त्यांनी सांगितलं पण काही जमलं नाही. मग दुसरा म्हणतो अहो नाही, तुम्ही या विरुद्ध दिशेला आलाय, या दिशेला जायचंय. हे विचार जे आहेत ते त्यांच्याकडनं आम्हाला घेऊन त्याप्रमाणे आधी कृती करावी लागते आणि मग मिळतं. आधी आचार मग विचार. मी म्हणजे आता पुन्हा इथे मी येतो, पण तसा मी सांगत नाहीये. माझं जे एक छोटं पुस्तक आहे, दासबोध एक परिवर्तनाचं साधन, ते कदाचित संध्याकडे असेल तर आहे का ग संध्या? नाही, बरं म्हणजे तू इकडे आलीस ती देईन किंवा कोणाकडे असेल तर त्याच्यामध्ये, किंवा इथे आता जे कोणी ऐकत असतील, तुम्ही नाव सांगा पुन्हा एकदा. दासबोध एक परिवर्तनाचं साधन. अगदी छोटं पुस्तक आहे, 80 पानाचं वगैरे, प्रॅक्टिकल आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आधी आचार का आधी विचार याच्याबद्दल एक पॅरेग्राफ लिहिलेला आहे. तो बघते मी माझ्या, पण आता मी औरंगाबादला आले त्यामुळे माझ्याकडे आता पुस्तकं नाहीयेत. मी ज्या वेळेला, संध्या रेकॉर्डिंग चालू आहे? कारण प्रश्न आपण रेकॉर्ड करतो मग नंतर थांबवतो. ओके. मी आत्ता औरंगाबादला आले त्यामुळे आता माझ्याकडे पुस्तक नाही. मी घरी गेल्यावर त्या पुस्तकातला उतारा तुम्हाला सगळ्यांना व्हॉट्सअप करू शकते, तोही काही प्रश्न नाही. तर आधी आचार हे आपल्याला पण खटकतं की आधी विचार आल्याशिवाय आम्ही आचार करत नाही, कारण आता आम्हाला विचार करायची सवय झालेली आहे. अगदी लहान मुलाला कुठे सवय असते विचार करायची? आधी आचार, त्याच्यावरती ते संस्कारांचे आचार बिंबवावे लागतात, तेव्हाच तो विचार करू शकतो. आणि तो विचार करताना चांगला करायचा का वाईट करायचा हे त्याच्यावर जे झालेले संस्कार असतात त्याप्रमाणे तो करतो. मला असं वाटतं की हे आहे, पण त्यातनंही हा प्रश्न बराच चर्चा करण्यासारखा आहे. आपल्याकडे अजून एक प्रश्न आहे, माधव फडके यांनी विचारलाय. माधव दादा, मी तुम्हाला अनम्यूट केलाय, तुम्ही विचारू शकता. केव्हा विचारू शकतो? मला एक साधा प्रश्न आहे, म्हणजे मांदी आळी ह्या शब्दाचा अर्थ नाही समजला, तुम्ही सांगाल का? अनवरत भूमंडळी भेट तू भूतांची मांदी आळी, असं त्यांनी म्हटलेलं आहे ना ज्ञानेश्वरीमध्ये. मांदी आळी म्हणजे म्हणजे त्याची फोड वगैरे मी नंतर बरोबर संस्कृतच्या बघून सांगू शकते. पण नंतर मांदी आळी ह्याचा अर्थ एका पाठोपाठ एक, अनवरत म्हटलेलं आहे. आणि ज्यांची हृदय स्वच्छ आहेत अशा संतांची मांदी आळी म्हटलेलं आहे. मांदी आळी म्हणजे एका पाठोपाठ एक येणं, हे अनु म्हटलेलं आहे ना, एका पाठोपाठ एक येणं म्हणजे अनवरत, अनवरत एका पाठोपाठ येणं. आणि मांदी आळी ही संतांची मांदी आळी, म्हणजे गठ्ठेच्या गठ्ठे. एखादा संत येऊन उपयोग होत नाही, कारण एक संत पूर्वीच्या काळी त्यांनी जो विचार केलेला आहे, एक संत आला तर तो महाराष्ट्रातला असला तर तो महाराष्ट्रात पायी फिरून किती प्रसार करेल. अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे संत यावेत, एकाच वेळी मांदी आळी निर्माण व्हावी, म्हणजे सर्व ठिकाणी ते विविध रूपामध्ये यावेत, त्यांच्या ह्याच्याप्रमाणे यावेत. ही मांदी आळी एकाच वेळी सर्वत्र यायला पाहिजे. आणि ती एकदा आली आणि गेली असंही उपयोगाचं नाही, कारण आम्हाला हे उपदेश वारंवार असावे लागतात. म्हणून अनवरतही लागतं, म्हणजे एका पाठोपाठ हे घ्यावे लागतात. आणि त्याचप्रमाणे सर्व ठिकाणी, कारण त्यावेळेला, आता ठीक आहे हो, आता मी बोलते आणि तिकडे अमेरिकेला ऐकू जाते, नाही का? त्या काळात असं नव्हतं. नेटवर्क ज्याला म्हणतात ते त्या काळात नव्हतं. मग त्या काळामध्ये
वेगवेगळ्या प्रांतात, वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भाषिक बोली भाषा बोलणारे, कारण ते समजायला पाहिजे, असे वेगवेगळे संत एकाच वेळी येणं त्याला मांदियाळी असं म्हटलं जातं. एकाच वेळी. अच्छा. पण म्हणजे तरच तो पगडा येईल. ग्रुप हं? एक ग्रुप असणं म्हणजे का, बरीच लोक, याचा अर्थ मांदियाळी म्हणजे बरीच लोक का? बरीच आणि वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा असले तरी बरीच आणि वेगवेगळ्या ठिकाणी, पण तरी ओके. सुद्धा एकाच विचाराने प्रेरित झालेली, हे त्याच्या आधी लावायला पाहिजे. ओके, एकाच एकाच विचाराने म्हणजे संत विचाराने. बर. तरी हा, संत तो संत जाणावा त्या विचाराने, ओके. सच्च विचाराने, त्याला मांदियाळी म्हणतात. चोरांची मांदियाळी होऊ शकत नाही. ओके. ते विचार एकच ओके. असतात. त्याच्यावर दुसरा त्यांना मी विचारू का? माझा दुसरा प्रश्न आहे तो पण. ओके, शुअर. तर दुसरा प्रश्न आहे, तर आसक्तीशिवाय संसार करावा असं तुम्ही म्हणत होता. म्हणजे आसक्तीशिवाय म्हणजे काय? म्हणजे उदाहरण दिलं तर त्याचं बरं पडेल. अगदी एक सोपं उदाहरण देते आणि नक्की पटेल असं देते. आसक्ती विरहित राहणं खूप कठीण आहे, हे नक्की. अहो 70 वर्षाच्या स्त्रीला जरी विचारायला गेलं, तिला जर एखादी साडी नेऊन दिली तर ती म्हणते हा रंग खरा म्हणजे माझ्यात झालेला आहे. आता 70 वर्षामध्ये सगळेच रंग झालेले असतात हो. तर जे दिलंय ते ज्या भावनेने दिलंय त्या भावनेने स्वीकारून तो रंग धारण करा ना. ते कायम टिकणारं नाहीये. त्या स्त्रीलाही बरं वाटेल जिने ती साडी दिलेली आहे. मग हे जे आहे हे आसक्ती विरहित जगणं आहे. आणखीन एक मामासाहेब दांडेकरांचं उदाहरण देते. ते प्रवचन कीर्तनाला दुसरीकडे जात असे आणि त्यांच्या बरोबर एखाद्या भक्ताला घेऊन जायचे, नाही त्यांचा जो शिष्य म्हणा किंवा असं. असे ते ज्या वेळेला घेऊन जायचे तेव्हा ते एकदा कोकणामध्ये गेले होते. वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तन प्रवचन वगैरे होत असत त्यांची. ते जेव्हा एकदा कोकणामध्ये गेले होते, किंवा हे अशा पद्धतीचे बऱ्याच संतांबद्दल सांगितलं जातं, मी आपलं हे नाव घेतलं, पण ते जेव्हा दुसरीकडे प्रवचनाला गेले होते त्यावेळेला त्यांच्या बरोबर त्यांचा एक शिष्य होता. तिथे गेल्यावर त्या घरामध्ये त्यांचं आगत स्वागत झालं आणि त्यांना आंब्याचा रस, तो सीझन होता हो कोकणातला, आंब्याचा रस, रत्नागिरी हापूस एकदम परफेक्ट घरचा असा त्यांनी तो काढून त्याचा रस त्यांना खायला दिला म्हणजे जेवणामध्ये ती स्वीट डिश होती. आता ती घेतल्यानंतर यांनी म्हटलं वाह, अप्रतिम आहे हा रस, सुंदरच, प्रश्नच नाही हो, रत्नागिरीचा आहे वगैरे असं वर्णन नाही केलं. याचा अर्थ ते त्याच्यात आसक्त झाले होते असं नाही, पण ज्यांनी दिलाय त्याला त्याचं क्रेडिट द्यावं, त्याचे थोडेसे आभार मानावे, त्याच्याबद्दल त्याला एक प्रकारचं थँक्स द्यावं, या दृष्टिकोनातनं ती बोललेली वाक्य असतात, पण ती मनापासून असतात. मनापासून, वरवर नाही. तो जो दुसरा त्यांच्या बरोबर शिष्य आलेला होता त्यांनी तो खाल्ला, तोही म्हणला वा अप्रतिम झालाय वगैरे. पुन्हा ते घरी आले. पुढच्या वर्षी 1 वर्ष मध्ये गेलं. पुढच्या वर्षी ज्या वेळेला त्यांना तिथेच आमंत्रित करण्यात आलं, त्याच घरी, त्याच ठिकाणी, त्याच जागेत, तिथे जेव्हा आमंत्रित करण्यात आलं तेव्हा ते म्हणे आपल्याला जायचंय बरं का, येणार का तू? तर म्हणे हो, म्हणजे काय येणारच? अहो आंब्याचा रस करतील ना ते. आंब्याचा रस करतील. मला तो प्रचंड आवडला होता. म्हणजे त्यावेळी त्यांनी खाल्लेल्या आंब्याच्या रसाची चव त्याच्या जिभेवर वर्षभर होती. ती आसक्ती आहे यांच्या. ते म्हणले आंब्याचा रस केला होता, अहो तुम्ही नाही का म्हणलात त्यांना छान झालाय वगैरे, मग त्यांच्याकडे असेल तर मी नक्की येणार. तो आंब्याचा रस त्याच्यासारखा मी कुठेही खाल्ला नाही. ही आसक्ती. आंब्याचा रस खाण्यासाठी तो तिथे गेला आणि यांच्या लक्षातही नाही की आंब्याचा रस आपण खाल्ला होता. हे आसक्ती विरहित, पण तरी सुद्धा योग्य तो मान राखून त्या लोकांना संतुष्ट करून केलेलं जे वर्णन आहे ते आसक्ती रहित आहे. तिथे खाल्लं, तिथे उपभोगलं, तिथेच सोडून दिलं. ते मला हवंय, ते मला पुन्हा हवंय आणि मी त्याच्यासाठी पुन्हा पुढच्या वर्षी, इतर वेळेला नका ठेवू प्रवचन माझं, ते त्याच सीझनला ठेवा, म्हणजे कसं आंब्याचा रस खायला मिळेल. ही वृत्ती नाहीये त्याच्यामध्ये. ती वृत्ती शिष्याची आहे, कारण तो अजून परिपूर्ण झालेला नाही. आसक्ती विरहित. म्हणून मी म्हटलं आसक्ती आहे, ज्या नाही सक्ती, तिला घालवावी लागते. ओके, थँक्यू.
शैलाताई, तुम्हाला विचारायचं होतं काहीतरी, हँड रेज केला मला तुम्ही. तुम्ही रास बद्दल कुठे अहमदाबादलाच बोलला होता का? मी ते बघत होते कुठे मिळतं मी का मी म्हणून. युट्यूबची लिंक आता शेअर करणार आहे. हा युट्यूबची मी लिंक मी आपल्या आहे. ग्रुपवरती त्या- लिंक शेअर करते सगळ्यांनाच मी बघते. बोलले होते ऍक्च्युली शिवथरगळीत पण हाच विषय बोलले होते, कारण शिवथरगळीतलं जे शिबिर असतं ते म्हणजे ही आपली जी पौर्णिमा असते त्याच्या कोजागिरी पौर्णिमा त्याच्या कोजागिरी. दुसऱ्या दिवशीपासून सुरू होतं. तर दासबोधावर वगैरे बोलणारे अनेक लोक होते. मग ते म्हणले की आत्ताच ही पौर्णिमा झालेली आहे, तर तुम्ही याच्यावर बोला, वेगळा विषय ऐकायला मिळेल. म्हणून त्याच्यावर बोलले होते, पण तिथे ते रेकॉर्ड करणं शक्य नव्हतं, म्हणून युट्यूबवर टाकलं. ते रास म्हणजे दासबोधामध्ये सगळे बोलतात, मोठे मोठे लोक रास खेळतात पण रास बद्दल बोलत नाही, आणि मला तुमचं ऐकायची फार इच्छा आहे. तुम्ही म्हणून. ऐका आणि जरूर मला त्याच्यात काही अडलं तर विचारा, मी नक्की सांगेन त्याचं, कारण त्याचा खूप वेगळा अर्थ आणि आध्यात्मिक अर्थ सांगितलेला आहे. आता जे खेळतात आपलं तसं नाहीये, तर ते वेगळा अर्थ सांगितलेला आहे. आणि दुसरं मला एक कॉमेंट करायचं होतं, म्हणजे तुम्हाला जर चोर बनायचं असेल तर चांगल्या चोराचे पाय धरावेत. म्हणजे जो बोले तैसा चाले असेल ना, याच्यामध्ये त्याचेच पाय, म्हणजे तुम्हाला जर फॉलो करायचं असेल तर वाटेल त्या चोराच्या मागे जाण्यापेक्षा बोले तैसा चाले असेल ना, चालतो त्याच चोराचे पाय धरावे. म्हणजे तुम्हाला एक नमूद करते इथे, त्या चित्त चोराचे पाय धरा. जो तुमचं चित्तच हरण करून नेतो तो चित्त चोर. कृष्णाला चोर म्हटलेला आहे आणि त्याचा उल्लेख मी रासक्रीडेत केलेला आहे. तोही मला चोरच वाटलं आहे ना. रॉबिनहूड म्हणाल. चित्तचोर रॉबिनहूड. चित्तचोरा यशोदा काला असे अच्छा. भजन आहे, छान आहे ते. बरं बरं. नाही, तुम्ही चित्तचोर म्हटलं. थँक्यू व्हेरी मच. तुकारामांचा अभंग आठवला, जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तर ते साधू बद्दल तुम्ही बोललात ना, त्याच्याबद्दल मला हे आणखीन याची आठवण झाली. तुकारामांनी वर्णन केलेलं साधूचं ते कसं आहे ते? ते रंजले गांजले जे आहे ते त्रिविध तापे पोळला तोची एका अधिकारी झाला. ज्या वेळी आपल्याला सुखामध्ये असताना कधीही भगवंताची आठवण होत नाही, आपल्याला वाटत म्हणजे काय, मी केलं म्हणून तर झालं, ही भावना तिथे असते. आणि तिथे आपल्याला सुखामध्ये त्याची कधीच आठवण होत नाही, म्हणून भगवंत आपल्याला दुःखाचे थोडेसे चटके देतो, त्याच वेळेला आपल्याला त्याची आठवण होते. तोपर्यंत अर्थात असं सगळ्यांच्या बाबतीत नाही, कारण ज्ञानदेव वगैरे यांनाही दुःखाचे चटके भोगावे लागले आणि नंतर ते झाले असं नाही, ते पूर्व सुकृताचे फळ तेही आहे. दोन्ही गोष्टी याला कारणीभूत असतात. म्हणून जे का रंजले गांजले जे आहेत ते जेव्हा खरोखरीच रंजले गांजले म्हणजे त्रिविध तापाने पोळलेले असतात, तेव्हा साधू त्यांना भेटतो, तोपर्यंत नाही. हे अगदी थोडक्यात तसं सांगितलं. कारण अभंग जर तुकारामांचे घेतले तरी सुद्धा त्याच्या किती खोलात शिरावं तेवढा त्यातले अर्थ निघतात. बरोबर. डीप मध्ये. खूप छान झालं आजचं सेशन आणि नंतरचे डिस्कशन्स पण. आपली वेळ खरं होऊन गेलेली आहे, आपण थांबायचं का इकडे? आणि त्यातून कोणालाही प्रश्न असतील तरी त्यांनी ऍडमिन्स पर्यंत ते पोहोचवावेत आणि आपण संध्याकाळपर्यंत आपण व्हॉट्सअपवर त्याची उत्तरं बघू. मागचं पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिलंय, काहीतरी एक देशी वगैरे विचारलेलं, पण नंतर थोडं मला जमलं नाही इकडे याच्या ह्याच्यामध्ये, तुम्ही पण मी नंतर देते. हो चालेल, हरकत नाही, चालेल. म्हणजे आता जे काही प्रश्न आहेत ते आपण व्हॉट्सअपवर घेऊया. मग मी त्याची उत्तरं घरी गेल्यावरती देणार आहे, म्हणजे दिवाळी नंतर देणार. सावकाश, हरकत नाही. तोपर्यंत सगळ्यांना शुभ दीपावली. सगळ्यांना शुभ दीपावली. माझ्यातर्फे पण, आमच्या सगळ्या कुटुंबातर्फे शुभ दीपावली. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.